पहिला गणपती आहे, काय माध्यमातून आज बाप्पाकडे? मी तुम्हाला खरं सांगू, कधीही मी काही मागत नाही. मी नुसतं मनापासून नमस्कार करतो आणि तेवढंच करायला मी प्रत्येक ठिकाणी येतो. कारण जे आपल्या मनात असतं किंवा जे आपल्यावर अवतीभोवती जे काही चालू असतं ते देवाला तर माहितीच असतं. तर वेगळं काही मागण्याची गरज नसते. मला वाटतं देव सगळे जे काय ते आपल्यासाठी नीट करत असतात. सर, धनगर आरक्षण बघा, तुमचा पुढचा प्रश्नच टळला आहे. हेच मी मागितलं होतं. धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे. बघा, आत्ता मी राजकीय बाहेर बोललो आहे. आत्ता इथे नको राजकीय, आपण बाहेर बोलू प्लीज. हां, मंडळात नको राजकीय. इन इंग्लिश आय विल से द सेम थिंग. नो पॉलिटिक्स हिअर. बाहेर बात करते सची प्लीज. हां, इथे नको, इथे योग्य नाही वाटत. एक गणपतीबद्दलच प्रश्न. ही मूर्ती तुम्ही पाहिली, हो. आरती केली, एकूणच कसं वाटलं तुम्हाला? कारण तुम्ही आता 1-2 ठिकाणी दर्शन घेतलं, मुंबईमध्ये पण अनेक ठिकाणी तुम्ही दर्शन घेतले, काय सांगा? नेहमी अशा मंडळातून प्रसन्न तर वाटतंच. मंडळ असो मोठी किंवा कधी कधी मुंबईत आम्ही जेव्हा मंडळाच्या आजूबाजूला घरोघरी जातो तेवढंच प्रसन्नता असते. आणि आपल्याला खरोखर सांगतो, असा सण म्हणजे जेवढं शहर पूर्ण सजलेलं आहे, क्वचितच असं सजतं. आपण पाहतो की हा सण असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, आता हा सणाचा दिवस, सगळे सणाचे दिवस सुरू झालेत आणि त्याच्यात राजकीय सण पण सुरू होतील कारण निवडणुका अपेक्षित आहेत. तर सगळीकडे पण अपेक्षा हीच आहे की निवडणुकीसारखी आणि सण सणासारखे असेल. उद्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे, खूप गर्दी असते, आवाहन काय कराल? काही नाही, तेव्हा वाईट वाटतं तर सगळ्यांसारखंच. आणि मला वाटतं एकदा मी इथे सकाळी आलेलो, कारण ते सगळे मिरवणुकी पाहायला आलेलो मागच्या वर्षी, आणि तेही वातावरण खूप वेगळं असतं. ते एक संस्कृती त्याच्यातली आपली दिसते. मला वाटतं नागरिक सगळे जाणतात काय करायचं, त्याच्यात वेगळं काही आवाहन करायची गरज नसते.